आज मी करते चुक्याच्या भाजीचं वरण। ही चुक्याची भाजी अशी कापून घ्यायची, मध्ये गवत वगैरे काही असलं तर काढून घेतले आणि हे 2 पाण्याने मस्त भाजी धुवून घ्यायची आणि हे छान कापून घ्यायची। हे बघा असं छान कापून घेतले। आता हे तुरीची डाळ, 1 वाटी तुरीची डाळ घेतली, हे गावाकडून आणली होती डाळ, ही मस्त धुवून घेतली 2-3 पाण्याने। आता हे कुकरला डाळ, भाजी, हे 2-3 मिरच्या, 2 टमॅटो आणि हळद टाकून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। हे आपली डाळ शिजते तोपर्यंत हे इंद्रायणी तांदूळ आहेत, हे 2 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊ। आज आहोत ना चुक्याच्या भाजीचं वरण खायचं होतं, म्हणून चुक्याच्या भाजीचं वरण आणि भात ह्याचा बेत केला आहे। बघा आता भात शिजतोय आपला, त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकले, हे आपलं वरण पण शिजलं। हे भात शिजत आलाय, त्याच्यावर आपण झाकू। हे आपली डाळ बघा छान मस्त शिजली, याला असं घरटून घ्यायचं आहे। हे बघा असं मस्त घरटून घेतले, आतमध्ये पाणी टाकलं। आता याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलेत, हे छान हलवून घेऊ असं। हे खायला वरण खूप छान लागतं आणि ते आंबट चुका असल्यामुळं आंबट मस्त वरण छान लागतं। कढईमध्ये तेल टाकले 2 पळी, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि लाल तिखट आणि आपलं हे वरण टाकून घ्यायचं। मिरची पावडर टाकल्यानंतर लगेच आपण वरण टाकून घ्यायचं, कारण मिरची जळू शकते। आता हे उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हा बघा हा आपला भात शिजला। मी पण आलं पाहिजे। आता मी वाढते जेवायला ह्यांना। हे आपलं इंद्रायणी राईस आणि चुक्याचं भाजीचं वरण, हे खायला खूप छान लागतं आणि वरून घरी केलेलं लोणचं।